एकदम युनिक स्टाईल. नवीनच कलर बघायला भेटते बैलांना. शेटचा फायर विन झाला आता. फायर आणि तेजा घरची गाडी. तेजा, फायर आणि अर्जुन. काय जेव्हा का मल्हार आकाश शेट यांच्या नावाने बोलते हा मल्हार. कारण की आदत मध्ये तो भुंगा दोन पळाली किती. आणि जे भाषा बोलतात ना त्याची भाषा. गुड मॉर्निंग. नाही कडे ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. असेच ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राहा, खुश राहा, ब्लॉग एन्जॉय करा. चला जाऊ पाय वगैरे भरतो. चॅनल सबस्क्राईब नसेल करा तर सबस्क्राईब करा चॅनल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ओम नमः शिवाय. एकरा माते की जय. नमः शिवाय. नमः तुळशी माते की जय. पाय वगैरे भरून झाला तर चालू शक्ती ना. पण लड्डू मी नाही जेवत. टाइम होते मला. माणूस थांबला तिकडे नाही तर जेवलो असतो. लड्डूला घेते जेवायला आणि निघते पटापट. मला काय निघालो. जय शिवाऱ्याच्या देवा. गप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तू काय कालिया शतीना चाललो. तू टीव्हीला बघ. टीव्हीला लड्डू तर काही नाही तर फक्त जेवायला टाकतोय. टाकताना जातो. त्याला जेवायची सोय पण मी उपाशी आहे. त्याला जेवायला टाकते पण मी उपाशी आहे. मी जेवणच निघलो असतो पण नेवऱ्या बाई माझी वाट बघतोय म्हणून मी अर्जंट चालू आहे. नाही तर जेवणच निघलो असतो. मी जेवणच निघतो शक्तीनं जाताना का पण. गाईस नेवऱ्या बाईला उचलला आता. बाई लयशर वाट बघत होता माझी. मी अंकून नव्हतो धुलो तर त्याला तापा देत होतो. 10 मिनिटांनी येते 15 मिनिटांनी येतोय. भाई लयशर थांबला. काही 1 तास थांबलास का? 1.5 तास रावल्याचे बघ. ते उपटी कालच त्याला बोलवलं जावा आपण 1 तास. त्याला चाला आपल्या जेवायची सोय कर आता. भाई मी जेवण निघतं. तू थांबला तो मी जेवलो नाही. ती शरद जमली तिच्या आला. कोणती भाकरेची जमले मग हा का? नुरा तिकडे आलो आता अड्ड्यान. गाडी लावली पार्किंगला. चाललो आता भुंगा. भुंगा कुठे बांधलाय बघतो ना आता. काही जेवायला आलो तर जेवायला भूक लागली जाम. जो काय मल्हार आलाय. काय जेव्हा का मल्हार आकाश शेट यांच्या नावाने बोलते हा मल्हार. 12-13 किंग मल्हार आकाश शेटच्या नावाने बोलतोय. गाय झालो आता इकडे लय लांब. लास्ट टोकाला बैल होता. तेजा, फायर आणि अर्जुन. मस्त इकडे डोंगराच्या बाजूला वारा सुटलाय. जमली का? झाली टायगरची. हा का? अभिनंदन. याची कुठला बैल आहे आता? अर्जुन आहे. अर्जुन ना मल्हार येऊ. हा का? आणि नंतर निशांत आणि अजून जमली. अजून 2 आहेत. बाबा बरा काम आहे. आता शरद गेली बघली का? हार नाही केला. थँक्यू. इकडे आलो का भेटावच तुम्ही म्हणा. सगळी शरदी अड्ड्यानं असतो का काय? हा शाळेवर लक्ष द्या पहिला. हा का? जवळच आहे का? यो कशाला जवळच आहे का तुम्हाला? कोशाने म्हणजे इथलाच ना? तामा मागशी माझीच मारशील. नाव काय? कुठला? चावणी. मथुरचा फॅनास का काय? हा 1001 टी शर्ट आहे बोलल्यावर. बघू वाजव. थांब माझाच गाल पोरची भीती वाटत. मस्त वाजवतस.
गायची बघा तात्यांची गाडी पोंगाडॉन असा नाही तो व्हिडिओ कोण बघताव का ब्लॉग जास्त काय यार हा तसा ब्लॉग नाही बाकी तरी कोणते यार गावाला तुम्ही तर कोणतं बघायचं बरोबर आहे गावालाच करायचा बाहेर जाण्याचं करून पाहिजे बनवताना तुझी मिलिंद शेटची हॅलो आकाश शेटची ना जय शेटची एक नंबर दोस्तीला तोडलं. मजा येते ही तिघ तर एक झालं लय मजा येते काय झालं तुझी बरोबर. तुमच्या लोकांना माहितीये गाड्यांना होणार हो. पण त्यांच्या असं समोरच्यांना वाटतं का यांची सिरियसली गाडी जमली पण आम्हाला त्यांच्या गाड्या वाहणार का नाही मजा येते जाम एक झालं असल्या गाडी भोंगा पण आता टॉप मध्ये हो चांगला खाली भुंगाला टॉप मध्ये बैल कुठं त्याला त्या जोडीला मुंबईमध्ये वागला तो भुंगा टॉप मध्येच आहे भुंगानंतर बैलच नाही चांगला पडणार डावीला पडणार मुंबईचा डॉन ओरिजिनल पब्लिक आहे दहावीचा ओरिजिनल मिलिंद शेटचा भुंगाच बाकी कुठलाच नाही लोक बोलतात ना हिरोनं तो नाही कारण की आदत मध्ये तो भुंगा दोन पलाली किती आणि जे भाषा बोलतात ना त्याची वाढवाय भाषा एक नंबर धन्यवाद असं चांगलं ब्लॉग बाबा रोजचं टाकायचं बारकी पोट बघा कंटाळतंय हा का? काका तसं नाही काका तुमचा मित्र आहे तुम्ही त्यांना सांगितलं नाही ब्लॉग बनवायला तो टाकीतच नाही तो फार्म हाऊसवर जाऊन थोडा तरी बनवून टाकीत जा. आता आज टाकते आज नाही तर उद्या बरं आज जेवते संध्याकाळचे आता मस्त वरती गाडी बसून गाडी बसलेला आता संध्याकाळ झाली आता निघलो बाहेर लय बेकार ऊन मला गल होता मग अशी ते पोंगाला का नाही आणला आज मला आराम दिला आज आणायचा होता मी पण जेव्हा बाहेर होतो तब्येत खराब होतं आले तेजाने बाहेर गेला पोरांनी काढला सकाळी मला माहिती नव्हतं निघाल्यानंतर फोन केला तर दादा आम्ही चाललो बोलतो जावा आज रविवार सगळ्या पोरांना सुट्टी पण असते पोरांचं पण नाव नाही त्याच्यामुळे ते गेलं होतं खाली गेले जमले गाडी नाव होता बाहेरचा गेल्याचा त्यामुळे फोन जोर झाला चांगल्या गाड्या जमल्यात नियोजन पण सुंदर आहे मैदानाचं या गोष्टी पण एकदम पळायला पण रान चांगला आहे सुंदर त्याच्यामुळे आज गाडीवरती बसून आनंद घेतो रोज नेहमी आल्यावरती सुट्टीला जायला लागतं असं कधी शर्ती अशा बघितल्या नसतील जास्त नाही जास्त नाही बघत कारण की मला सुट्टीलाच जायला आवडतो आणि सुट्टीला मजा येते जरा खाली जरा सुट्टी व्यवस्थित झाली कसं बघा खालची नंतरची गोष्ट पण सुट्टी करायला तिथंच समजून येतो काय आहे काय नाही आणि आपण असल्यावरती सोडणारं पण जरा थोडा व्यवस्थित सोडतो मालक स्वतः असल्यावरती मस्त आता इशी आनंद घेतो शर्ती बघायला शेटचा फायर विन झाला आता फायर आणि तेजा घरची गाडी चांगली पळाली गाडी कशी वाटली गाडीची सुट्टी वगैरे आज गाडीवरशी बघून तुम्ही शर्ती बघता पहिल्यांदा बसून बघतोय शर्ती फायर आणि तेजाला पहिल्यांदा पळताना बघ चांगली पळाली अंतर दिन होती गाडी 1-1.5 चक्रा सुंदर भरपूर दिवसांचे पायरला काढलेला शर्यतीसाठी लावला होता मग तुझी तब्येत खराब झाली आपल्या घरी आणलं कोसगावला आहे ना तो आता तिकडे आणलं तिकडे गुलाल पण झाला पाहिजे गाडी चला अभिनंदन मस्त वाटते शक्ती बघा आणि त्यांना माझं नेहमी सांगणं असतं तुम्ही कमेंट्स वाईट करत राहा भुंगा तेवढाच जास्त गती लावली पब्लिकने खूपच असं गती लावतो आपला भुंगा 3 फेऱ्यात असं किंवा बिनजोडला 100% जे बोलत होते ना त्या 3 आणि शाहीर बालमाकर पावले पनवेल चांगलं का आला यांचा घरचा साथ कसं काय पडलं गाडी गेली लक्षापाळा बिंदूरच्या गुळाचा मानकर घरावर 500 रुपयाचं बक्षीस धन्यवाद आता या शर्यतीमध्ये गेले कसं राहतो ते सुट्टीला मोबाईलने सापडला आम्हाला चावी सापडले या ठिकाणी कोणाच्या असेल तर घेऊन जा इथून जा बाई, इथून आकाश गेला आकाश बक्षीस घेऊन जा चला ज्यांच्या गाड्या झाल्या ते चोकर पावत्याला बक्षीस घेऊन जा भोंगा फॅन्स आवडते का भोंगा हा काय र धन्यवाद गाईज निघालो आता 8:80 आज भरपूर लेट झाला हे बघा किती वाजलेत 7 वाजले कालोख झाला मिलिंद शेट सोबत चाललोय आता किरण शेट यांच्या घरी चाललोय असं वाटतंय मला किरण शेटच्याच घरी मला वाटतंय बघू चला बघा सावकार ग्रुपची गाडी पुढेच आहे
त्याच गाडीवर आज बसून शर्ती बघल्या. मस्त आनंद वाटला शर्ती बघायला. शेटच्या सोबत आज 5-6 तास घालवलं. मस्त वाटला. त्याचं शेट असं कोणाला भेटत नाही. लय बिझी असतात. मस्त वाटलं त्याच्याजवळ बसून. आज निवऱ्या भाई पण भाई कुत्रीसारखा धावत होता इकडून तिकडून. चक्रा एकरा उरावशी गेला असं वाटतं. त्याचे हात दुखते करते. गाड्या की आज लय भाकल्या. बॅरिकेड वरून लय भाकल्या गाड्या आज. बघूया आता कुठं चाललो. कंटिन्यू दाखवतोच काय काय बनवलंय आमच्यासाठी. खाना पिना नाश्ता नाही आता जेवणच काहीतरी असेल. काय आपण किरणच्या गोटे नाव ना. किरणच्या गोट्यात आलोय. गोट्या एंट्री करणं तर आवरे आम्हाला. त्या दाखवूच र. एंट्री करणं तर आवऱ्या बालद्या बघायला भेटल्या. आणि बैल बघा एकदम युनिक. एकदम युनिक स्टाईल. नवीनच कलर बघायला भेटते बैलांना. जबरदस्त आहे ना. नाही रे बघ. शेट खरोखर एकदम असा कलर नाही कुठं बघायला भेटला. जबरदस्त आहे. बैल पण भारी आहे. अरे काही नाही शेट वारा त्याचा हात. मोडला का मोडल्यावर हाताचा होतो का. मारला बोलतो. मारला का ना तुझं. किती शेटच्या गोट्यावर आलो आम्ही. काहीच आम्हाला सरळ आहे का. गाडी झाला होता गावात. गाडी लावली पार्किंगला देवारच्या देवळाजवळ. आणि किती वाजले 12:30 वाजले ते बघा. या साईडने आम्ही जरा लवकर आलो. निवऱ्याला पण सोरला रस्त्यान. आणि चालला होता घरी. फ्रेश व्हावं लागल पहिला. काय झालं होता घरी. हे बघा यो झोपला. आणि यो बघा किती वाजलेत बघा. यो भाई अजून जागा. अजून जागा आहे. ऍपल आणले. ऍपल बाबूला कापून. बाबू बोलतो भूक लागली म्हणून ऍपल आणले बाबूला. आणि चला आता आजचा ब्लॉग इथे चेंज करतो. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. चला बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय. गुड नाईट.